सेमीफायनलचा सामना बोरशेती वर्सेस आडगाव. नक्कीच भातसई संघ नक्कीच विजयी होऊन फायनल मध्ये दाखल झालाय. तिसऱ्या स्थानासाठी नक्कीच मॅच असेल खातिवली आणि यातील पराभूत संघ. खातिवली संघ नक्कीच जायचं नाहीये, तरच या मॅच नंतर नक्कीच तिसऱ्या स्थानासाठी आपली मॅच होईल. सलामीचा गोलंदाज अष्टपैलू द ऑलराउंडर पर्सनॅलिटी अर्जुन बांगर. नक्कीच नाम नाही ब्रँड बॉस. अतिशय दर्जेदार मागील मॅच आपण बघितली अस्नोली विरुद्ध. पहिलं षटक या गोलंदाजानं निर्धाव टाकलं होतं, मेडन षटक टाकलं होतं आणि 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि तब्बल 58 धावा आणि 5 विकेट्स या गोलंदाजाच्या नावावर आहेत. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच रेस मध्ये आहे. मॅन ऑफ द सिरीज एमजे स्पोर्ट्स कडनं ॲक्वागार्ड नक्कीच वितरित करण्यात येणार. एक बक्षिसांची खैरात आहे. प्रथम पारितोषिक 55,855 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. उत्कृष्ट बक्षिसांची खैरात या मैदानावर होणार आहे. दरम्यान या मॅचला सुरुवात होते. सेमीफायनल दुसरी. पहिला चेंडू गोलंदाज अर्जुन टू हेमंत सोकांडे. पहिला चांगला फटका. डिफेन्सिव्ह ड्राईव्ह या ठिकाणी ऑन ड्राईव्ह दिसतोय. कोणत्या प्रकारचे धाव नाहीये. चांगले गोलंदाजी स्टार्ट करून देतोय. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हणतात की जिंकण्यासाठी संघर्ष दोन्ही संघांचा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन. इनोव्हेशन क्रिकेट मधला क्लास दाखवतोय. फाईन लेग मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. केवड्याच्या झाडाला फळ येत नाही, पण त्याच्या सुगंधानं तो अवघ्या जगाला मोहून टाकतो. हाच तो सुगंध नक्कीच आडगाव संघाला प्राप्त करून देतोय. चौकाराच्या रूपानं हेमंत सोकांडे चांगली बॅटिंग स्टार्ट करून देतोय. 4 धावांनी खातं उघडलं जातंय आडगाव संघाचं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेमंत. क्या बात है. उत्कृष्ट फटका. चेंडू गगनाला भिडतोय सीमारेषे पार. षटकार. जीटीसीच्या माध्यमातून आपण या क्रिकेट सामन्याचा आनंद घेत आहे. जलपेशजी भोईर जीटीसीचे सर्वे सर्वा आणि आमचे शेळके साहेब सूरज यांच्या माध्यमातून आपण या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. उत्कृष्ट डीजे भरत आणि स्वरहरी ग्रुप गेगाव आज मात्र आम्हाला जॉईन झाला. एसबी यांचं सुरेख डेकोरेशन सजलंय. ही भव्य दिव्य स्पर्धा भगवा चषक 2021 प्रेरणास्थान आदरणीय जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रजी विचे साहेब यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन बांगर तयार. हेमंत. रिव्हर्स स्वीप सक्सेसफुल. चेंडू जातोय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. चौकारानं धावसंख्या पोहोचते 14 धावांवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक कौशल्य दाखवतो हेमंत सोकांडे. आपल्या फलंदाजीमध्ये बॅटिंग मधला क्लास दाखवतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन बांगर. पुन्हा एकदा या ठिकाणी इरादा स्पष्ट करतोय लेग साइडच्या दिशेनं. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोवर 4 रन्स 4 धावा. डीजे. चार धावांनी धावसंख्या वेगानं वाढते. धावसंख्या पोहोचते 18 धावांवर. क्या बात है. वेल बिगिन इज अ चांगली सुरुवात करून देतोय. चांगली स्टार्ट करून देतोय हेमंत सोकांडे. आपल्या संघासाठी उत्कृष्ट स्ट्रॅटेजी त्याची दिसते बॅटिंग मध्ये. अतिशय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी होतीये. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटिंग मधला क्लास पॉइंटच्या दिशेने भिरकावून दिला. नक्कीच आता मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती आडगाव संघाची बिनवाद 18 धावा. डीजे.
चांगली स्टार्ट या ठिकाणी आडगाव संघाची होती, कारण छोट्या छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा, तुम्हाला मोठं यश नक्कीच मिळेल. चांगली स्टार्ट करून देतो हेमंत आपल्या संघासाठी. 18 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन येतोय. ज्या गोलंदाजाच्या बोटांमध्ये जादू आहे, अतिशय दर्जेदार क्वालिटीचा ऑलराऊंडर खेळाडू बाली, द मॅन फ्रॉम बोरशेती, गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल आणि स्ट्राईक सांभाळतोय. नक्कीच लेदर क्रिकेटचा बादशाह ज्याला समजलं जात आहे. आडगाव संघाचा मान, अभिमान, सन्मान संदीप निमसे आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय. अनेक क्रिकेट रसिक आता मात्र या मैदानाच्या चौफेर या खेळाचा आस्वाद घेण्यासाठी येतात, कारण गर्दी जरी कमी असली तरी दर्दी प्रेक्षक या मैदानावर त्या क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी. गोलंदाज बाली, दुसरं षटक, पहिला चेंडू, सामना करतोय फलंदाज संदीप निमसे. क्लासिक फटका, लॉंग लेग झोन मध्ये चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे रोशन, कलेक्ट करतोय. सिंगल धावनं स्ट्राईक रोटेट केली जाते. या सिंगल धाव संख्या पोहोचतीये 19 धावांवर. सिंगल धाव संख्या होती 19 धावा. नक्कीच घायल तो यहाँ हर एक परिंदा, मगर जो फिर से उड़ सका वही है जिंदा. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय दोन्ही संघाचे खेळाडू. हेमंत सोकांडे बाली, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट, उत्कृष्ट, सक्सेसफुल. क्या बात आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट फिल्डिंगचा नजारा पेश करतोय निखिल, बोरशेती संघाचा स्टार खेळाडू. परंतु हेमंत आपल्या बॅट मध्ये क्लास दाखवतोय. नक्कीच रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु गॅप भेदू शकला नाहीये. दरम्यान चांगली बॅटिंग होतीये. दुसरं षटक प्रगती पथावर. बाली 15 ते 20 पावलांचा रणअप घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे फलंदाज हेमंत सोकांडे. पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला. यष्टीरक्षण सुरेख होत आहे मकरंद यांच्याकडनं. दरम्यान धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 19. आमचे स्कोरर मित्र कल्पेश पिशे, सुरेख स्कोरर रायटिंग या ठिकाणी सुरू आहे. सोबतीला सूरज, जीटीसी लावच्या माध्यमातून आपण या क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. धावसंख्या होती 19. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेमंत, क्या बात आहे, सुरेख. आता मात्र अपयश मिळतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. शफल इन खेळण्याचा प्रयत्न होता, स्टान्स मध्ये थोडासा चेंजेस करतोय. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा. आता मात्र 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी होती बालीकडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाली टू हेमंत. रिव्हर्स स्वीप, सक्सेसफुल अटेम्प्ट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच कव्हरच्या दिशेनं सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल धाव मिळतीये. धावसंख्या सिंगल न ऍड केली जाते धावफलकावर. धावसंख्या 20 धावा. नक्कीच या षटकामध्ये अवघ्या 2 धावा. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी होतीये. अचूक टप्पा फॉलो करतोय फलंदाजाला हा गोलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदीप निमसे, पुन्हा एकदा शफलून खेळणं. बॅकलिफ्ट चांगली दिसतीये, परंतु भेदू शकला नाहीये क्षेत्ररक्षकाला. हे षटक संपतंय. आफ्टर सेकंड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 20 रन्स, लॉस ऑफ विदाउट विकेट. कोणत्या प्रकारची विकेट नाहीये. हा प्लस पॉइंट असेल आडगाव संघाचा. पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळते. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा डीजे जगदीश. धन्यवाद. गुडसेचे प्रतिष्ठित नागरिक भगवानजी वाघ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. भगवानजी वाघ साहेब यांचं शब्दसन्मानाने स्वागत करतोय. दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या संमतीनंतर आडगाव संघाची धावसंख्या होतीये 20 धावा. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाही. प्लस पॉइंट असेल आडगाव संघासाठी. अजूनही हेमंत सोकांडे आणि संदीप निमसे सलामीची जोडी मैदानात आहे. नक्कीच अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात भी मिलाने की साजिश में जुट जाती है. प्रयत्नांची पराकाष्ठा होतीये दोन्ही संघांकडनं. अर्जुन बांगर वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय.
हेमंत सोकांडे कॉट बिहाइंड एज लागतीये माघारी परततोय. नक्कीच हेमंत सोकांडे माघारी परततोय. वैयक्तिक 18 धावांवर माघारी परततोय. चांगली बॅटिंग बॅट्समनच्या बॅटिंग मधून बघायला मिळाली. नक्कीच नक्कीच चांगला स्कोरर आमचे स्कोरर मित्र सांगतात की वैयक्तिक आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये वैयक्तिक 90 धावा या फलंदाजांना फटकावलेल्या आहेत. नक्कीच रेस मध्ये असेल उत्कृष्ट फलंदाजांच्या चांगली स्कोरर आमचं या ठिकाणी कल्पेश विषय लाभलेले आहेत. नक्कीच धावसंख्या आहे 20 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय अर्जुन. पुढचा चेंडू सामना करतोय सनी. या ठिकाणी टॅप शॉट मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राच मध्ये भर पडते धावसंख्या 1 नंबरची धावसंख्या होतीये 21 धावा. क्या बात आहे. जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले पाहिजेत. कट रचण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी बोरशेती संघाचा. त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस आय हिट. त्रिफळा उद्ध्वस्त. डीजे नवीन फलंदाज राजेश मडके सुद्धा कर्णधार आता मात्र मैदानात दाखल होतात. नक्कीच सनी काहीसा हताश निराश माघारी परतावं लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होतीये अर्जुन कडनं. चांगला पलटवार या ठिकाणी होतोय. हा एक्सपिरियन्स आहे, हा अनुभव आहे अर्जुन बांगरच्या गोलंदाजीचा. नक्कीच नसा नसामध्ये क्रिकेट आहे या खेळाडूच्या. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. द ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू. हॅट्रिक चेंडू असेल. आतापर्यंत तब्बल 2 विकेट्स या ओव्हर मध्ये याने मिळवलेले आहेत. हॅट्रिक चेंडू असेल. अर्जुन बांगर चांगला गोलंदाज, चांगली पर्सनॅलिटी, चांगला फिटनेस. पुढचा चेंडू राजेश मडके सर. फुल टॉस चेंडू भिरकावून दिला लेग साइडच्या दिशेनं. पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक. ओ व्हॉट अ फिल्डिंग. उत्कृष्ट फिल्डिंग करतोय त्या ठिकाणी रोशन. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतोय. परंतु 2 धावा मिळत आहेत या चेंडूवर. धाव संख्या 2 न वाढतीये. 23 धावा धाव फलकावर. नक्की चांगली गोलंदाजी अर्जुन कडनं बघायला मिळतीये. अतिशय जबरदस्त बेस्ट परफॉर्मन्स देतोय. कारण असं म्हणतात ना एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो, खुद से लढो और खुद के बेस्ट के पीछे भागो. बेस्ट देण्याचा प्रयत्न होतोय अर्जुन बांगर कडनं. चांगला असा चेंडू नक्की शरीरावर आदळला, परंतु लेगबाईच्या रूपानं धाव मिळते. पंचांचा इशारा. सिंगल मिळते. धावसंख्या ऍड केली तर धावसंख्या होती 24 धावा. की चांगली गोलंदाजी होती आहे अर्जुन कडनं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 24 धावफलकावर. नक्कीच अर्जुन बांगर. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. क्रिकेट मधला की तुमचा सराव महत्वाचा असतोय. आणि प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करत राहा. कारण पडला असशील हजारदा, अडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान राती रडला असशील हजारदा. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांकडे चालू आहे. संदीप निंसे स्ट्राईकचा वार सांभाळतायत. या ठिकाणी चांगला प्रयत्न. खोदून काढला चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू बाली कलेक्ट करतोय. सिंगल धाव मिळते. या सिंगल धाव संख्या पोहोचतीये 25 धावांवर या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 3 षटकांच्या या प्रगतीपथावर धावसंख्या आहे 25 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी करते, कारण चांगली कृती, चांगली ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिसतीये बोरसिटी संघाकडनं. धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं. ऍक्सेलरेटरवर पाय ठेवावं लागेल अडकाऊ संघाला.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, निर्धाव षटक संपताय. आफ्टर थर्ड ओव्हर, स्कोर ऑन बोर्ड 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे विजयदादा भोईर यांचं सुद्धा स्वागत असेल. अनेक प्रेक्षक या मैदानावर दाखल आहेत. आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसात मातब्बर संघ एकमेकांसमोर आहेत आणि त्यांचा दर्जेदार खेळ या ठिकाणी बघायला मिळतोय. फायनल मध्ये धडक मारली भातसई संघानं आणि यातील विजेता संघ नक्कीच भातसई संघाला सामोरं जाईल. नक्कीच भगवान वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत. बुडशेत गावचे प्रतिष्ठित नागरिक यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. आयोजकांच्या वतीनं हे स्वागत केलं जात आहे. नक्कीच चौथं षटक घेऊन येते गोलंदाज बाली, वैयक्तिक दुसरं, संघासाठी चौथं. भगवानजी वाघ यांचं स्वागत केलं जाते. दरम्यान या षटकातील पहिला चेंडू संदीप निमसे, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला कारण वेगवान गोलंदाजी, पेस रफ्तार दाखवतोय आपल्या गोलंदाजीमधनं बाली. सुरेख गोलंदाजी, चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी अवलंबलेली आहे. दोन जे आघाडीचे गोलंदाज आहेत त्यांची षटक या ठिकाणी टाकली जात आहेत. अर्जुनचं षटक 2 षटकांमध्ये चांगला खेळ अर्जुनच्याकडनं बघायला मिळाला. आता मात्र बाली स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा, आता मात्र सक्सेसफुल अटेम्प्ट. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे बोरशेती संघाकडनं. निखिलकडनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. या सिंगल डबल्स न धावसंख्या पोहोचतीये. धावसंख्या होती 27 धावा धावफलकावर. चांगली थ्रो सुद्धा बघायला मिळतीये. चांगलं बॅकअप यष्टीरक्षण मकरंद गडा बघायला मिळतं. बाली चांगला गोलंदाज, मागील षटकामध्ये अवघ्या 2 धावा या गोलंदाजांना दिल्या होत्या. आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक सुरू आहे बालीचं. धावसंख्या 27 धावफलकावर. 6 षटकांचा सामना. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदीप. या ठिकाणी मोठा फटका पूल करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू, क्या बात आहे. अचूक टप्पा, लाईन लेंथ, सुरेख वेग, रफ्तार, चेंज ऑफ पेस, सगळ्या आघाडींवर चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय बालीकडनं. चांगली गोलंदाजी, चांगला बदल या ठिकाणी बघायला मिळतो कॅप्टन कडनं, रोशन कडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुटवर शफल खेळण्यात, फ्रंट फुटवर चांगला ड्राईव्ह, मिड विकेट झोन मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. सिंगल कंप्लीट केली जाते, डबल्स कंप्लीट केली जाते. 2 धावांनी धावसंख्या सस्ती आहे 29 धावा. नक्कीच एक छोटा छोटा बदल खूप महत्वाचा असतो, कारण बदलाचा भाग होण्यासाठी स्वतःच बदलाचा भाग होणं गरजेचं, स्वतः बदल करणं गरजेचं असतं आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये. संदीप निमसेला मात्र आता मात्र जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल, ऍक्सिलरेटरवर पाय ठेवावा लागेल, वेग वाढवणं गरजेचं असेल धावगतीचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाली. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. क्या बात आहे. नक्कीच ऑफसाईडच्या दिशेनं चांगला खेळ या ठिकाणी बघायला मिळतोय बालीकडनं. टप्पा चांगला आहे. यॉर्कर चेंडू टाकण्यात सक्सेसफुल या ठिकाणी होतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर 29 धावा. नक्कीच हे यश या गोलंदाजाचं, अनुभव पूर्णपणे सर्व आघाड्यांवर चांगली फील्ड प्लेसिंग या ठिकाणी सजवलेली आहे बोरशेती संघानं. संदीप निमसेसाठी. दरम्यान पुढचा चेंडू, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसला आणि या ठिकाणी नजर हटी, दुर्घटना घटी. एक्स्ट्राच्या रूपानं, बाईच्या रूपानं धाव मिळत आहेत. सिंगल मिळते, धावसंख्या होतीये 30 धावा. षटक संपताय. 4 षटकानंतर आडगाव संघाच्या धावसंख्या होतात 2 गडी बाद 30 धावा.
बोरशेती 4 षटकांचा खेळ पूर्ण फर्स्ट इनिंग मध्ये आणि धावसंख्या आहे 30 धावा. 2 गडी गमावलेले आहेत आडगाव संघानं. आता मात्र संदीप निमसे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगली धावगती वाढवण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज येतोय सुमित. हो या ठिकाणी क्लास अतिशय दर्जेदार कव्हर स्वीपरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं फील्ड प्लेसिंग सजवलंय. कर्णधार मकरंद चांगली गोलंदाजी सुद्धा होतीये. 2 धावा मिळतात. धावसंख्या वाढते 2 न. धावसंख्या होते 32. अतिशय दर्जेदार असा क्लासिकल फटका ऑफसाईडच्या दिशेने फटकावला संदीपनं. कारण एक क्लासिकल असा फलंदाज आहे. परंतु या सामन्यामध्ये काहीशी धावगती थोडी कमी आहे. वाढवायला गेले या ठिकाणी आडगाव संघाला. चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. एक चाबूक शॉट चपराक शॉट चेंडू जातोय. नक्की चांगला फटका. 4 धावांनी धावसंख्या सस्ती आहे. धावसंख्या होती 36 रन्स. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कव्हर मधून क्लास दाखवतोय. नक्कीच सुरेख फटका. पुन्हा एकदा संदीप निमसे चांगली बॅटिंग करतात. मात्र या षटकामध्ये चांगले रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा बघायला मिळते. धावसंख्या होतीये 38 धावा. कारण आता मात्र या सामन्याची दिशा या उरलेल्या चेंडूवरच ठरेल. चांगलं कॉन्सन्ट्रेशन दाखवतोय संदीप निमसे. कारण आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो. आपल्या इनिंग्सला या ठिकाणी पेस करतोय संदीप निमसे. चांगली आता मात्र फलंदाजी होतीये. परंतु सुमित चांगलं गायडन्स या ठिकाणी मिळतोय. अर्जुनचं कानमंत्र मिळतोय. स्ट्रॅटेजी मध्ये बदल करण्यासाठी प्रयत्नशील असेल सुमित आणि धावांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्नशील असेल संदीप. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रिकेटचा क्लास दाखवतोय. या ठिकाणी टायमिंग थोडस जज करू शकत नाही, परंतु दुसऱ्या डावेचा प्रयत्न आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा निर्णय येतोय धावबाद. एक नॉट आउट आहे. लाईन क्रॉस केलेली आहे. 2 धावा मिळतात या चेंडूवर. बालीसाठी काशीनाथ पष्टे जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बालीसाठी. उत्कृष्ट गोलंदाजी केलं बालीनं, त्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद. नक्कीच बक्षीस महत्वाचं नाही तर प्रेरणा महत्वाची आहे. उत्कृष्ट गोलंदाजी केली बालीनं. धावसंख्या होतीये 40.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुमित, पाचवं षटक प्रगती पथावर आहे. सामना करतोय पुन्हा एकदा संदीप निमसे. यावेळेस मोठा फटका, स्लॉट मध्ये चेंडू भिरकावून दिला, सीमा रेषेपार, ब्रँडेड क्वालिटीचा षटकार, 6 धावा. डीजे धावसंख्या वेगानं वाढते, 46 धावा धाव फलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. संदीप निमसे पुन्हा एकदा बॅटची एज, स्लीप मधील खेळाडू चूक करत नाहीये. संदीप निमसे बॅक टू द पेव्हलियन. डीजे ठीक. 5 षटकांच्या समोरनंतर धावसंख्या होती धावफलकावर 46. चांगली बॅटिंग या षटकामध्ये बघायला मिळाली संदीप निमसे यांच्याकडनं, परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होते कौशिक. शेवटचं निर्णायक षटक शिल्लक आहे. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल गोलंदाज रोशन. गोलंदाज रोशन शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी सज्ज असेल. सेमीफायनलची मॅच आणि प्रत्येक संघ जिंकण्यासाठी त्या चषकावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे. हीच प्लॅनिंग या ठिकाणी करावं लागेल दोन्ही संघांना, कारण शेवटचं षटक शिल्लक राहिलंय. फलंदाजांना चांगले फटके खेळावे लागतील. गोलंदाजाला रोशनसाठी असेल धावा रोखणं, विकेट मिळवणं. शेवटचं षटक या इनिंग्स मध्ये सेमीफायनलची मॅच आहे. दर्जेदार क्वालिटीचं क्रिकेट आतापर्यंत बघायला मिळालं. 6 चेंडूंचा खेळ बाकी या इनिंग मध्ये. स्ट्राईक सांभाळतोय राजेश मडके, नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय कौशिक. धावसंख्या धावफलकावर आहे 46. नक्कीच या 6 चेंडूंचा खेळ या सामन्याची दिशा ठरवेल. गोलंदाज आहे रोशन, गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्राईक सांभाळतोय फलंदाज राजेश मडके. चांगलासा स्टांज 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन रोशन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. पहिला चेंडू 6वं षटक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. ठीक आहे, चेंडू शरीरावर आदळला. निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळून काढला रोशन. राजेश निमसे सर नक्कीच, राजेश मडके सर नक्कीच पुढचा चेंडू फेस करतायत. आता मात्र कनेक्शन होत आहे. पुन्हा एकदा संदेश, क्या बात आहे. स्लीप मधील खेळाडू उत्तम झेल टिपतो आहे. क्या बात आहे. बॅक टू द पेव्हलियन. आता श्रीराज माघारी परत आहेत. राजेश आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होतोय रोहित. नक्कीच धाडस दाखवावं लागेल रोहितला, कारण जो हरायला घाबरत नाही तो जिंकण्याचं धाडस नक्कीच दाखवत असतो. जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. उर्वरित 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. रोशन मात्र चांगली कामगिरी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित साठी. ओ चांगला फटका, क्या बात आहे. नेत्र दीपक मॅग्निफिसंट षटकार, 6 धावा.
चांगलं आय अँड हँड कोऑर्डिनेशन साधून या ठिकाणी षटकार वसूल करतोय फलंदाज रोहित. धावसंख्या अर्धशतक पूर्ण होत आहे. धावसंख्या होते 52. चांगली धावगती या ठिकाणी. उर्वरित 3 चेंडू शिल्लक या इनिंग्स मध्ये. नक्की 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा मानस असेल रोहितचा, परंतु रोशन मात्र कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल. एक लूज डिलिव्हरी आणि या लूज डिलिव्हरीचा फायदा घेतोय रोहित. नक्कीच मकरंद ताईचा कानमंत्र देताना, स्ट्रॅटेजी आखताना, कारण मिस्टेक्स आर द प्रूफ यू आर ट्राईंग. चुका तुम्ही प्रयत्न करत असल्याचा पुरावा असतात आणि ही एक चूक झाली. षटकार वसूल करण्यात यश मिळतं अडगाव संघाला. रोहितला मात्र या उर्वरित 3 चेंडूंचा खेळ पूर्ण करण्यासाठी खेळपट्टीवर चांगला खेळ दाखवावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, मिस टाइम शॉट, झेल होईल का? अर्जुन बांगर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. प्रयत्न फसला. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पंचांचा निर्णय येतोय रन आउट. थर्ड अंपायर डिसिजन आहे. या चेंडूवर धावा मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होतीये 54 धावा. सुनीलजी कापडी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. त्याबद्दल दादा दिनकर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. नक्की कौशिकला माघारी परतावं लागतंय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. रोशन गोलंदाजी करतोय आणि नवीन बॅट्समन जातोय मैदानात. बॅट्समनचं नाव जेडी. चांगलासा स्टान्स जेडी या फलंदाजाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफसाईडच्या खूप बाहेरचा चेंडू होता. चांगली दिशा देतोय. कव्हरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होतीये 55 धावा. पुन्हा एकदा राजेशजी विशी साहेब यांचं आगमन झालं. मनोज विषयी रवींद्र खाडे स्वागत असेल. मधुकर मामा विषय सुद्धा आगमन स्वागत. शेवटचा निर्णायक चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावर आहे 55 धावा आणि या चेंडूवर रोहितला मात्र मोठा फटका खेळण्याचा त्याचा मानस असेल आणि रोशनचा प्रयत्न असेल निर्धाव चेंडू टाकण्याचा किंवा विकेट मिळवण्याचा. थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस बघायला मिळतात. शेवटचा चेंडू सेमीफायनल फर्स्ट इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू, बेस्ट टाइम शॉट होतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. टाइम टू सेकंड रन. 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु 2च धावांवर समाधान मला लागतंय. धाव संख्या धाव फलकावर होतीये 57 धावा. 58 धावांचं टार्गेट असेल. ही मॅच जिंकायची असेल तर 58 धावा. धावांचा टार्गेट असेल. एक मोठी मंजिल पार करावी लागेल मोरसिटी संघाला 6 षटकामध्ये. मंजिलें उन्हीं को मिलती जिनके पंखों में जान होती. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. प्रयत्न करावे लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. मोरसिटी संघाला टार्गेट समोर आहे
आणि तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल हे टार्गेट डिफेंड करायचं असेल तर आडगाव संघाला. पुढील समालोचनासाठी मी विनंती करतोय पुढील आवाज हेमंत सोनवळे सर प्लीज जॉइन अस. मी बाली यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. नक्कीच काशीनाथजी पष्टे साहेब यांच्या वतीनं आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. नक्कीच ते या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत परंतु मी धानके काका यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे 1000 रुपयाचं पारितोषिक आपण या गोलंदाजाला वितरित करायचं. उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितली. 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी वितरित करण्यात येते काशीनाथजी पष्टे साहेब यांच्या शुभ हस्ते. पुढील समालोचन करतायत हेमंत सोनवळे सर. चषकाच्या निमित्तानं आमच्या व्यासपीठावर आमच्या असनोली गावचे रहिवासी मुगाव गावचे जावई सन्मान्य विलास मालू दिनकर दादा त्याचबरोबर सुनीलजी कापडी ज्यांनी अगदी लहानपणापासून आमच्या गावामध्ये जे लहानाचे मोठे झाले आमच्या गावात नक्कीच आता टीडीसी बँकेमध्ये कार्यरत आहेत त्यांचं देखील आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मी आयोजकांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंढरी विषय आपल्यास विनंती आहे की आपण विलास दादा दिनकर यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करताय. Hello. Yes, the second semi-final, which is played between Jhenda Sports Adgaon versus Rana Sports Borshedi. Yes, the target 58 runs. 58 धावांचं लक्ष्य आहे ते बोरशेती संघाला जिंकून फायनलचं तिकीट काढण्यासाठी. बाली एक सुवर्ण संधी सलग 3 षटकार मारल्यास बालकृष्णजी ठाकरे यांच्या भाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बालकृष्णजी भाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे बालीसाठी. गोलंदाजीमध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवलेलं आहे बालीनं या अगोदरच. सुरेख गोलंदाजी. मित्रांनो खेळ आपल्याकडे असेल. आमच्या व्यासपीठावर दिलीपजी विषय देखील उपस्थित आहेत. मी पंढरी विषयांना पुन्हा एकदा विनंती करेल का दिलीपजी विषयांना मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. सामना 6 षटकांचा आहे मित्रांनो. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेस 4 गोलंदाज आणि टार्गेट आहे 58 धावा. राणा स्पोर्ट्स बोरशेती. बालकृष्णजी भागरे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे बालीसाठी. जर सलग 3 षटकार लगावले तर 1000 रुपीज कॅश प्राइज फॉर 3 consecutive sixes बाय बालकृष्णजी भागरे टू बाली. यहाँ तक कि दूसरा सेमीफाइनल होता हुआ इस मैदान पर जहां पे झेंडा स्पोर्ट्स अडगांव पहले बल्लेबाजी करते हुए 57 रन अपने स्कोर कार्ड लगाए और 58 रनों का लक्ष्य लेकर उतरी है बोरशेती टीम. यह फाइनल के लिए कौन जाएगा मेगा फाइनल्स में, कौन होगा चैंपियन इस फर्स्ट एडिशन का इस भगवा ट्रॉफी 2021. फलंदाजी बाली आणि रोशन. येस, नॉन स्ट्रायकर एंडवर आम्हाला दिसतोय रोशन आणि सलामीवीर बाली आणि गोलंदाज वन्स अगेन हेमंत सोकांडे. फर्स्ट बॉल. Oh, try to play away from the body, but ball travel far away from the off stump, and this is wide. And the start, they gave extras run, white run. पहिला धाव येते व्हाईटच्या रूपानं बोरशेती संघाला. 58 धावांचं लक्ष्य आहे. 58 धावांचा पाठलाग करतोय तो बोरशेती संघ. राणा स्पोर्ट्स बोरशेती. फायनलचं तिकीट कोणाला मिळेल, झेंडा स्पोर्ट्स की राणा स्पोर्ट्स.
आम्हाला थांबावं लागेल. हे 6 षटक. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू जातोय आणि वाईड चा इशारा येतो पंचांचा. 2 धावा. धावफलक सुरू झालं. सुरू होणं गरजेचं आहे मित्रांनो. असं म्हणतात महान कार्याची सुरुवात देखील एका छोट्याशा गोष्टीने होत असते. हे 58 धावांचा डोंगर, 58 धावांचं लक्ष्य पार करताय. 2 वाईड. हो इस बार बहुत ही बढ़िया लाइन और लेंथ के साथ इस गेंद को फेंका हेमंत सोकांडे, जहां तक कि मिस हुए, बीट हुए बाली और गेंद आकर रुकी मड़के सर उनके दस्तानों में जो विकेट के पीछे खड़े हैं. यस फिर से एक बार हेमंत सोकांडे इस ओवर में मैंडेटरी पावर पे चलता हुआ. इस बार पटकी हुई डिलीवरी फुलर लेंथ. फिर से एक बार समझ नहीं पाए बाली और गेंद फिर से एक बार आकर रुकी विकेट कीपर के दस्तानों में. कोई रन नहीं मिलेगा. 2 ही रन, 2 अतिरिक्त वाइड के साथ स्कोर कार्ड 2 विदाउट लॉस बोरशेती. यस वंस अगेन बाली रेडी टू फेस हेमंत. हाफ टैकर और दी स्लिप प्लेयर. 1 रन टेकन. ओनली 1 रन कॅन बी टेकन. एकच धाव मिळू शकते कारण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. सुरेख गोलंदाजी होताना दिसतीये. जे काम बालीनं आपल्या संघासाठी केलं ते काम करताना दिसतोय हेमंत सोकांडे. आतापर्यंत 2 अतिरिक्त धावा आणि 1 बॅट अशा 3 धावा. राणा स्पोर्ट्स बोरसेती संघ लक्ष आहे 58 धावांचं. सेमी फायनल आहे. सेमी फायनल 2 आहे. फायनलचं तिकीट कोणाला मिळेल तिकडे भातसई संघ एजे स्पोर्ट्स भातसई वेट करते. आपला प्रतिस्पर्धी कोण असेल झेंडा स्पोर्ट्स की राणा स्पोर्ट्स. फायनल साठी थांबावं लागेल मित्रांनो. अजूनही आम्हाला 33 चेंडू. पुढचा चेंडू. यावेळी कनेक्शन चांगलं होतंय. रोशन रोशन गोइंग गोइंग अँड गॉन. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. पुढे सरकतं. धाव संख्या होते 7. बिनबाद 7. पहिलं षटक प्रगतीवर. 2 चेंडू अजून शिल्लक. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. एकूण षटक 6. एकूण गोलंदाज 4. धावांचा पाठलाग करतायत ते राणा स्पोर्ट्स बोरशेती. 58 धावांचा पाठलाग. बाली आणि रोशन. येस रोशन. यावेळी मात्र अपील होईल. मात्र धुडकावून लावलं अपील. मात्र एक निर्धाव चेंडू. येस पुन्हा एकदा हो यावेळी मात्र चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये. भरदा वेगानं सीमा पार चौकार. हा नशिबाचा चौकार. डीजे एक मिनिट सामना थांबवायचे. पंच कर्णधार राजेश मडके सर कमिटी सदस्यांना भेटायचे प्लीज. ते आलेत बघा. नक्कीच निर्णय येईल. नक्कीच 58 धावाचं लक्ष पाठलाग करतोय आमचा राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ. आतापर्यंत 11 धावा धावफलकावर. नक्कीच पहिल्याच सामन्यात आजच्या दिवसामध्ये अस्नोली संघाला पराभूत केलं. या बोरशेती संघानं सुपर होमवर्क केला होता कालच की उद्या आमच्या समोर कोणता संघ आहे अगोदर माहिती होतं. 4थ्या राऊंडचा सामना 3ऱ्या दिवसाचा अंतिम सामना राहिला होता आणि संडे मेगा फायनल्स मेगा संडे फन डे इथे मात्र या मैदानावर निर्णय होतोय. काहीसा व्यक्ती येते. रोशन आणि बाली सुरेख फलंदाजी. मला वाटतं षटक इथे संपतं. प्लीज आपण सामना सुरू करायचे. दुसरं षटक घेऊन कोण येईल. पहिल्या षटकांती धाव
गरजेचं नाही, खेळाचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. टेक ऑन ग्रँटेड कोणालाच करू नका. आपण स्वतःहून स्पर्धेचे नियम पाळलेत तर मात्र कोणाला ब्लेम करायची वेळ येत नाही. नक्कीच दुसरं षटक घेऊन कोण येतोय स्वतः मला वाटतं गोलंदाज रोहित. मागच्या सामन्यात जी ऑर्डर होती गोलंदाजीची रोहित. पहिलं षटक संपलं मित्रांनो. तुमच्या माहितीसाठी सांगतोय 11 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 47 धावांची गरज आहे राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला उर्वरित 30 चेंडूंमध्ये. हो 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 यावेळी डेलिकेटली टच केला. चेंडू जाईल डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. नक्कीच मित्रांनो आपण हे जे मैदान पाहतात ज्यांच्या जागेमध्ये ते गजानन मालू विशी यांचं शुभ आगमन या आमच्या व्यासपीठावर झाले. मित्रांनो त्यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला नसता तर कदाचित आम्ही मॅचेस पाहू शकलो नसतो. हे भव्य आणि दिव्य मैदान आपण पाहत आहात की जे त्यांच्या मालकीच्या जागेत आहे. नक्कीच आपणास खूप खूप आभार आहेत काका की आपण ही जागा या सामन्यांसाठी देऊ केली. नक्कीच मी विनंती करेल संदीपजी विषय आपणास विनंती आपण शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचे. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न डीप फाईन लेग थर्ड मॅन झोन मध्ये. चेंडू जाईल सीमा पार चौकार. बॅक टू बॅक फोर्स डीजे. नक्कीच भगवा चषक 2021 सर्व रंग इथे भगवा दिसेल. ट्रॉफी देखील तुम्हाला भगव्याच दिसतील आणि हा नाद आहे भगव्या रंगाचा. येस रोहित पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. बाली मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये सिली पॉइंटच्या दिशेला बॅकवर्ड सिली पॉइंट. सुरेख क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. जर मिसफील्ड झाली असती सरळ चेंडू गेला असता सीमा पार. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकतं. धाव संख्या होते 20 रन्स विदाउट लॉस. बाली अँड रोशन व्हेरी सुपरबली बॅटेड. रोशन यावेळी स्ट्राईक घेईल. या पुढच्या चेंडूसाठी रोहित सज्ज आहे आपल्या गोलंदाजी मार्गवरून. येईल गोलंदाजी करेल रोहित साठी. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. भरधाव वेगानं 4 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स डीजे. प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान. नक्कीच रोड टुवर्ड्स द फायनल. प्रवास चालू आहे दोन्ही संघांचा फायनलचा. फायनल कडे जाण्याचा. कोणाला मिळेल तिकीट मेगा फायनल्स ऑफ भगवा चषक. कैलासजी घरात यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आटगाव संघाला. कैलासजी घरात समर्थक आहेत आटगाव संघाचे. नक्कीच आपल्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतो आहोत आपल्या संघापर्यंत. आणि धाव संख्या होते 24 रन्स विदाउट लॉस. व्हॉट अ रिमार्केबल and what a magical performance by Bali and Roshan. Next ball. This time once again try to steer from the onside, but here's very fine delivery. Fair delivery. डॉट बॉल इथे पडतोय. यावेळी मात्र रोशन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता ऑन साइडला. असफल. आणि धाव संख्या तिथेच रुकलेली आहे. धाव संख्या 24 रन्स. अजूनही 34 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू उलटास. फायदा उठवू शकला नाही. काय निर्णय येईल पंचांचा. नक्कीच फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. आणि या बरोबरच हे षटक इथे संपतंय. गोलंदाजीत परिवर्तन अंपायरिंग मध्ये परिवर्तन होत आहे. स्ट्राइक अँड स्क्वेअर लेग अंपायर्स बोथ आर चेंजिंग देअर प्लेसेस अँड हिअर द टीम मीटिंग इज देअर. महत्वाचा सामना आहे. आटगाव संघ आणि बोरशेती संघ. प्रवास सुरू आहे फायनल कडे. कोण होईल फायनलिस्ट, कोण होईल चॅम्पियन या पहिल्या पर्वाचा. जानता राजा क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2021
या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन कोण होईल? आता मात्र आमच्या समोर 3 चेहरे दिसतात. एजे स्पोर्ट्स भासई, झेंडा स्पोर्ट्स आडगाव आणि राणा स्पोर्ट्स बोरशेती. कोण होईल चॅम्पियन? नक्कीच आमच्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे. आमच्या तिसऱ्या आणि चतुर्थ पारितोषिकाच्या 2 संघांमध्ये आम्ही एक सामना खेळणार आहोत. नक्कीच यातला पराभूत संघ भिडेल खातिवली संघासोबत तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी. मात्र तुर्तास वळूया सामन्याकडे. 2 षटकांचा सामना संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेले 24 विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. स्टील 4 ओव्हर्स मॅच रिमेनिंग. 4 ओव्हर्स आहेत. 24 चेंडू आणि 34 धावा. गोलंदाज स्वतः राजेश मडके सर, कॅप्टन झेंडा स्पोर्ट्स आडगाव. यावेळी मात्र संदीप निमसे द मॅन फ्रॉम आडगाव आता मात्र यष्ट्यांच्या मागे. नक्कीच ऑलराऊंडर खेळाडू आहेत. यावेळी राजेश मडके सर की ज्यांनी एसपीएलच्या पहिल्या या पर्वामध्ये शतक ठोकलं होतं. प्रीमियर लीग होती आणि संधी मिळाली एका सामन्यामध्ये शतक पूर्ण केलं होतं. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच यावेळी बाली स्ट्राईकचा भाग सांभाळेल. 3रं षटक. नक्कीच बाली आपल्यासाठी सुवर्ण संधी. सलग 3 षटकांसाठी बालकृष्णजी भागरे यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज. पुढचा चेंडू हो स्टीयर्स टुवर्ड्स ऑन साइड अँड बॉल व्हेरी स्विफ्टली रेस टुवर्ड्स द बाउंड्री लाइन फॉर 4 रन्स. डीजे डर के आगे जीत है. सुरेश फटकेबाजी बाली. येस ऑन स्ट्राइक बाली. आतापर्यंत 3 चौकार बॅट मधून, 2 रिव्हर्स स्वीप आणि 1 यावेळी मात्र ऑन साइडला. 28 धावा धावफलकावर लागत आहेत. 30 धावांची गरज अजूनही काही चेंडूंमध्ये. येस नेक्स्ट बॉल बाय मडके सर टू बाली. हो गुड कनेक्शन. What a blow. This may be out of the park. Huge 6. पहिला षटकार तर आला. 2 चेंडूंवर 10 धावा. यस राजेश मडके सर फिर से एक बार तैयार अपने गेंदबाजी मार्ग से. यह तैयार बाली. स्विच हिट. ओ मिसफील्ड. 4 रन्स. व्हाट अ मैजिकल परफॉर्मेंस. डीजे ही लगबग चालू आहे आमच्या बालीची. फायनलचं तिकीट हवं आहे आम्हाला. वैयक्तिक 24 धावांवर खेळतोय बाली. या एकूण 38 धावांमध्ये 24 धावा बालीच्या आहेत. यस नेक्स्ट बॉल. स्विच हिट करने का प्रयास. फिर से एक बार डाउन दी लेग गेंद जाती हुई. एक और वाइट के रूप में 1 रन मिलेगा बोरशेती टीम के लिए और स्कोर जाकर पहुंचा 39 रन. 39 रन विदाउट लॉस. व्हाट अ परफॉर्मन्स. एकही गडी अजूनही गमावलेला नाही बोरशेती संघानं. हा त्यांचा प्लस पॉइंट आहे. बाली आणि रोशन देर इज नो नीड फॉर येट अनदर. सो वी आर बोथ स्टँडिंग हियर ऑन द क्रीज फॉर फायनल्स. येस नेक्स्ट बॉल. फुल टॉस. चूके बल्लेबाज और चूके विकेट कीपर और गेंद आई लॉन्ग स्टॉप की दिशा में. 4 रन. डीजे
पहली गेंद पर चौका आया, दूसरी गेंद पर छक्का आया, तीसरी गेंद पर चौका आया, एक वाइड और फिर से एक बार चौका। तो देखा जाए तो इस ओवर में अब तक 19 रन आ चुके हैं। ओह, स्ट्रेट ड्राइव, classical straight drive. There is fielder. He will stop the ball, return towards the bowler. But meanwhile, both the batsmen crossing for single, and the single takes scorecard towards 44 runs without loss. Rana Sports Bhosedi, just 14 required. फक्त 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस, व्हाट अ ब्लो, आउट ऑफ द पार्क. गगनचुंबी षटकार रोशन. बोरशेती स्कोर जाऊन पोहोचलाय 50 धावा. 50. अजून फक्त 8 धावांची गरज आहे. नक्कीच प्रेक्षक खूप आनंदी आहेत. चौके और छक्कों की बरसात. अब तक इस इनिंग में 8 चौके और 1 छक्का, सॉरी 2 छक्के. व्हॉट अ परफॉर्मन्स. राणा स्पोर्ट्स बोरशेती खूप छान होमवर्क करून आले हा संघ. अगदी सकाळच्या सत्रापासून करावाच लागेल. पास व्हायचं असेल तर स्टडी करावा लागेल. And if you have strong determination, then no force in this universe can stop you to achieve a goal. And that they are proving here. Once again, Bali. Oh, reverse switch attempt, but completely fail. अपयशी ठरतोय. स्विच हिट करण्याचा, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न बालीचा. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा हेमंत सोकांडे, द मॅन फ्रॉम आटगाव, वर्साटाईल स्पोर्ट्स पर्सन, एक ऑलराऊंडर, एक अष्टपैलू खेळाडू. मात्र इथे सामना कुठेतरी दूर जाताना दिसतोय झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाच्या. अजूनही काही चेंडू शेष आहेत. धावांची गरज आहे फक्त आणि फक्त 8. पुन्हा एक निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय हेमंत सोकांडे. आता मात्र इक्वेशन 16 चेंडू 8 धावा. प्रति 2 चेंडूंना 1 धाव. आम्ही नेहमी पाहतो 1 चेंडूला 2 धावा. आता मात्र प्रति 2 चेंडूंना 1 धाव. हो, डेलिकेटली कट वॉज ऑन साइड, मिड ऑन. देयर इज फिल्डर. चेंडू थांबवेल, फेकेल पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत सोकांडेकडे. तोपर्यंत दोन्ही फलंदाज क्रॉस झाले एका धावेसाठी. धावसंख्या होते 51. 51. रोशन षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. ओ इन देअर, प्लेयर अंडर इट, कॅन बी टेकन. नो, मिसफील्ड अँड 4 रन्स. झालं ते मिळेल नक्कीच. अर्जुन बांगर, द स्माइल, आणि पुन्हा षटकार ठोकला तर पुन्हा 500. येस रोशन. यावेळी मात्र एक कट केला चेंडूला आणि डिरेक्ट हिट होतो इथे. मात्र बाली सेफ इन हिज क्रीज पोहोचला. बालीसाठी देखील धावांची गरज आहे मित्रांनो, फक्त 2. पण आम्हाला हवाय षटकार. आणि डगआउट मधून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक घोषित. बालीसाठी करेल का तो कारनामा. 2 धावांची गरज आहे, मात्र आम्हाला हवा एक षटकार. बाली, हेमंत सोकांडे, लास्ट टाइम इन दिस ओव्हर. हो, ट्राय फॉर बिगी बट कम्प्लिटली अनसक्सेसफुल. यावेळी मात्र विनिंग शॉट घ्यायची गरज आहे. मात्र हे षटक देखील इथे संपलं. 6 धावा फक्त आल्या. आता फक्त 2 धावांची गरज. 12 चेंडू 2 धावांची गरज. रोशन मात्र आता स्ट्राईक घेईल. षटकाराची गरज. षटकार मारल्यास 501 रुपयाचं कॅश प्राइज. द डगआउट Rana Sport Borsedi, they are so happy. Why not? Because they are rooting towards the mega finals of Bhagwa Trophy 2021. नक्कीच तो आनंद चेहऱ्यावर झळकतोय.
आम्ही मेहनत घेतली तर त्याचं फळ मिळतं. नक्कीच ती मेहनत दिसली बोरशेती संघाकडून. यावेळी मात्र 2 धावांची गरज, फक्त 2 धावांची गरज सामना जिंकून फायनल मध्ये जाण्यासाठी. सनी सोकांडे, येस, दिस इज विनिंग शॉट मे